भोसरी सहल केंद्रात कावळ्यांसाठी खास महानगरपालिकेच्या कल्पक अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया, कावळ्यांसाठीचा स्विमिंग टँक. भोसरी सहल केंद्र या ठिकाणी आहे. आपण जरूर कधी जाता येता बघू शकता. आता हे गटर आम्हाला पार करावं लागणार आहे उडी मारून. इकडे सगळं तुटलं फुटलं साहित्य सगळं इकडे ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही सगळं. म्हणजे हे गार्डन आहे का कचऱ्याचं सेंटर आहे. हे बघा सगळ्या वस्तू इथं पडलेल्या आहेत. याच्यामध्ये काय काय सामान आहे हे बघा. सहल केंद्रामध्ये गार्डनमध्ये जर अशी अस्वच्छता असेल तर काय ते गार्डन बघायला कोण दगड कोण येईल. मच्छर चावायला लागले, जास्त वेळ थांबणार नाही. काय काय असतं याच्या आतमध्ये? हा, तिकिटाची पोती आहेत. कुठली तिकीट? अच्छा, किती वर्षापासूनची आहेत? मच्छर चावलेत भरपूर. किती वर्षापासूनची तिकीट ठेवलेली आहे तिथं? म्हणजे ह्या गार्डन मध्ये जेवढे लोक फिरायला आले त्यांची सगळी काढलेली तिकीट त्याचे. हा, हे व्यवस्थित नाही ठेवू शकत का आपण असं? म्हणजे ज्या नागरिकांनी इथं सहल केंद्रात आले त्यांनी तिकीट काढलं, ते तिकीट व्यवस्थित आपण सांभाळून ठेवू शकत नाही का? महिन्याची आहेत का ही वर्षाची आहेत तिकीट? बघा मित्रांनो, तिकिटाच्या जर एवढ्या मोठ्या गोण्या असतील तर पालिकेला ह्या उद्यानापासून किती उत्पन्न मिळत असेल, पालिकेने किती अपडेट ठेवायला पाहिजे. हे 10 रुपये तिकीट आहे, पण दिवसाला 1000 लोक तरी येत असतील ना. हा, 1000 लोक येत असतील म्हणजे दिवसाला 10. या गार्डनचं उत्पन्न असेल तर तिकीट कसे सांभाळले पाहिजेत, माणसं कशी सांभाळले पाहिजेत, निसर्ग कसा सांभाळला पाहिजे, गार्डन कसं सांभाळलं पाहिजे. ते तिकीट काढणारा ऑफिस तिथं आहे. तिथे ते लोक आहेत. विचारतो त्यांना, विचारतो. हो 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 हो, बर बर बर, ठीक आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये किती उत्पन्न असतं हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला भोसरी सहल केंद्रातील या ठिकाणी हे ज्या सगळ्या थप्प्या दिसत आहेत, हे सगळ्या ज्या पिशव्या दिसत आहेत, या सगळ्या पिशव्यांमध्ये त्याच्या फक्त पावत्या आहेत. पावत्यांसाठी जर एवढ्या मोठ्या पिशव्या लागत असतील, एवढं गोडाऊन लागत असेल तर या पालिकेच्या उद्यानाचं उत्पन्न किती असेल असा प्रश्न आहे ना. आणि का खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जी उत्पन्नाची बाब आहे ती कंत्राटदाराच्या घशात घालायची आणि जी खर्चाची बाब आहे ती पालिकेच्या माथ्यावर मारायची. आता माझ्याकडे जे तिकीट आहे, मी आतमध्ये आलो, त्याचा नंबर आहे 7,89,212 211. आम्ही 4 लोक आलतो, 4 तिकीट. 7,89,212. म्हणजे जर या वर्षामध्ये एवढे लोक इथं आलेले असतील, हे तिकीट फाडलेले तर तर तुम्ही समजून जा एवढं गार्डनला उत्पन्न आहे. आणि हे उत्पन्न असून पालिका स्वतः चालवत नाही, पालिका कंत्राटदारांना देते. म्हणजे काय होतं, निवडणुकीचे पैसे वाटले जातात ना, ते नागरिकांना परत तुमच्या खिशातून असेच वसूल केले जातात. इकडे वाटा तिकडे लुटा आणि मग शोधा कुठे आपल्या विकासाच्या वाटा.